नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आपण पाहत आहोत. आता मधुभाऊंचा आश्रम मधुभाऊंना परत मिळालेला असतो. वात्सल्य आश्रमामध्ये खूपच रिनोव्हेशनचं काम इकडे सरकारकडून करून घेण्यात आलेलं असतं आणि त्याचं ओपनिंगसुद्धा असतं, कारण खूप दिवसांनी हा आश्रम त्यांना परत मिळालेला असतो. आणि हा आश्रम परत मिळाल्यानंतर या सगळ्यांना इथे इन्व्हाइट केलेलं असतं. खरं तर आता सायलीला आणि त्याचबरोबर आश्रमातील प्रत्येक व्यक्तीला इथे सॉरी म्हणायचं असतं आणि त्यामुळे पूर्णाजी इथे प्रतापराव, त्याचबरोबर रविराज आणि घरातील सगळेच लोक इथे सायलीला आणि त्याचबरोबर मधुभाऊंना सॉरी म्हणत असतात. खरं तर आम्ही तुम्हा लोकांना सुरुवातीपासूनच ओळखण्यामध्ये खूप मोठी चूक केलेली आहे, त्याकरिता आम्हाला माफ करा. तेवढ्यातच आता पूर्ण आजीसमोर सायली उभी राहते आणि म्हणत असते, मी तुम्हाला एका अटीवर माफ करेल. तेव्हा ती म्हणते, कुठली अट? आणि म्हणत असते, आयुष्यभर तुम्हाला माझ्या हातचंच जेवण करावं लागेल. असं म्हणता क्षणी लगेचच दोघी एकमेकींच्या गळ्यात पडतात. इकडे प्रतिमासुद्धा आलेली असते. प्रतिमा सगळा आश्रम पाहत असते आणि भिंतीवर छोटंसं चित्र काढलेलं असतं आणि ती म्हणत असते, असंच चित्र लहानपणी माझी तन्वीसुद्धा काढायची. आणि हे सगळं इथे मधुभाऊंनी ऐकलेलं असतं. आता मधुभाऊ लगेचच इथे सायलीची एक बुक पाहतात आणि सायलीची इथे ती ड्रॉइंग बुक पाहत असताना त्यावर लिहिलेलं असतं सायली मधुकर पाटील आणि त्या ड्रॉइंग बुकमध्ये सेम तेच चित्र इथं काढलेलं असतं. तेवढ्यातच मधुभाऊ म्हणत असतात, म्हणजे ते भिंतीवरचं चित्र आणि हे चित्र सेमच आहे. माझी साऊ इथे प्रतिमा आणि त्यासोबतच रविराज रावांची मुलगी आहे. बापरे! एवढं मोठं सत्य आहे हे. आणि एवढं मोठं सत्य कसं एवढे दिवस लपून राहिलंय? आणि त्याचबरोबर मग प्रिया कोण आहे? ह्या सगळ्या गोष्टी आता मधुभाऊंसमोर आलेल्या असतात. पण ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा कसा होईल हे पाहणं रंजक असतं.